मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. आणि आज येतोय आपला नवा मोठा ब्लॉग. कारण आज आहे काय आज आहे बोरनान. तर बाळाचं ते आपल्या दिवीचं ई ई इकडं बघ. कॅमेरा 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 माझ्याकडे नको बघू. तर इसका बोरनान आहे आज. तर हे बघा, हे दिवीचे बोरनान. तर बोरनानचा कॉन्सेप्ट असा असतो की, थांबा मला जरा अभ्यास करून येऊ द्या. हा तर गाईज, बोरनान म्हणजे 16 संस्कारांपैकी एक संस्कार मानला जातो. त्यास बोरनान असे म्हणतात बाळांचं. पहिले श्रीकृष्णांचं बोरनान झालं होतं. हा तुझीच गोष्ट झाली. तो एक लहान बाळांचा कौतुक सोहळा असतो. ओके, अजून काय? बस. तर सगळ्यात अगोदर श्रीकृष्णांचं बोरनान झालेलं होतं. आणि बोरनानला इंग्लिशमध्ये बेरी शॉवर असंही म्हणलं जातं. हां, ते इंग्लिश असा ChatGPT केलं, त्याच्यात त्यांनी सांगितलं मला. मला काही एवढे नॉलेज नाही. तर बोरनान केलं जातं कारण जे राक्षस वगैरे एक राक्षस होता, त्या राक्षसाची वाचवण्यासाठी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी बोरनान केलं जातं. आजी पण आल्या. आजी आल्या बाळाला भेटायला. याच्या आजी चालल्या वाटतं. आजी कुठेतरी चालल्या, चाबी ठेवायला आल्या होत्या. हे बघा, इथं आम्ही आता पोस्टर लावलेलं आहे देवीच्या बोरनांचं. आणि ही आमची काय माहिती कोण आहे. कोणता? डबल साइडेड. एक मिनिट. आता याला काढावं लागेल बाबा. पतंग येतील ना त्याच्यात मध्ये. हा, पतंग इथे. मग आता याला कसा लावू मी? असा लावू का असा लावू? भेटू काहीच नाही तर डाक कंबल्ड मुलड्यावरच भेटत मी तुम्हाला. आता लय जीवार देऊन झाली घरच्यांना. सोड. चिटकव. आता कुठे चिटकवायचं? तू चिपकव तर वरती. ते वरती चिपकव पहिले. अरे तिथेच ठीक आहे का? हा बरोबर आहे. इकडे घे ना थोडं. नाही ग, बस इथं बरोबर आहे. सोडलं. एक काम कर, याला काढ. राहू दे ना. काहीच गरज नाही. अडकलेलं होतं ते, नको तिथं. हा ओके गाईज. अजून व्हायचं बाकी. हा माहिती आहे, पण मग ऑलमोस्ट डेकोरेशन तर गाईज असं दिसतंय अजून बाकी आहे. ही पोरगीचे फेंगडे पाय मधातच येत आहे थोडे थोडे. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तिला. मला असं वाटतं ना, हे बाई इथनं तुकडे आहे ते कापून काढून टाकते का आपण? हा बा, जड पडिंग नंतर लावायला. शिवान दिदी बोलवू ना आपण, तिनंच लावायला नाही सगळं. बरं या बा, आपल्याकडे किसमी बी आहे आणि मेलोडी बी आहे. काय खाता? मेलोडी. पार्ले काय आता? किसमी आवडते तुला पार्लेची? मोगरा. सॉरी. अरे भूता. खाली चिकट टेप लावून द्या. हे बघ. कोण आहे? नाही ना ते चालणार. कोण आहे? सबस्क्रायबर्स हाय कर. हाय मम्मा. व्हिडिओच्या लगेच लंबावू काढायला. तर हे जरा आपलं काळोख्याची दुनिया आहे. माझं मम्मी पप्पांचं बेडरूम. आणि इथं खाली काय ठेवलंय का मम्मी? हा, काय घ्यायला आलोय आपण? आहे घ्यायला काय आलोय? शाल घ्याय, पट्टी घ्यायला आलोय. पट्टी कोणाची पट्टी? चलो आम्ही शॉल घ्यायला आलोय पाटावर ठेवण्यासाठी. ए चांगली घे जरा, ही नको. तर मग हे असं बेड
जरा अटॅच बेड आहे तो त्याला पूर्ण असं काढावं लागतं. त्यानंतर त्याच्या आत असते आपल्याला काय तर खजिना पूर्ण खजिना आत आहे. तर मागच्या एका शॉर्टमध्ये मी डेकोरेशन केलं होतं माझ्या घराचं दिवाळीचं, तेव्हा तुम्हाला दाखवलंच होतं की कसं काय काय आमच्या घरामध्ये. तर आता आहे बॅकग्राऊंडमध्ये हिंग म्हणणं गरजेचं होतं. हे घे निघ मग थांब आता ती विचारते. लागला असतं मला. अरे बापरे, मग मी जाऊ का? मी तारक मेहता पाहतो. मला तारक मेहता पाहू दे मग. थांब रे 2 मिनिटं. मी तारक मेहता पाहतो. इथं आमचं डेकोरेशन चालू आहे खूप चांगल्या प्रकारे. इधर मेलेडी हे आपले काजू और ये अपने हार्ट शेप वाला है बिस्किट. ही आजी, हे पप्पा जे थकलेले आहेत. हा बा महाराजा झोपला. तुझा आहे ना, तुझं काम कर ना, मला ब्लॉक करू दे मा. पंखा चालू केला की हवा येते, पंखा बंद आहे हवा नाही येणार. काय दे आणि हा इकडे हे बघा बोर आहे. तर असंच आपलं सगळं काही संपूर्ण डेकोरेशन आहे. मागं तर तुम्हाला दिसतच आहे. माझी आंघोळी बाकी आहे. आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर काय काय मोबाईल समजतं ना हो मला. मम्मी आजील म्हणताय का? तर अजून माझी आंघोळ बाकी. आंघोळ झाल्यानंतर पूर्ण फ्रेश होऊन जाईल. मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण. हे अजून बाकीचं डेकोरेशन चालू आहे इथं. मुरमुऱ्यांची कमतरता पडल्यामुळे आता मला मुरमुरे आणायला जायचे 10 रुपयाचे, जेणेकरून तिथं जाईल मुरमुरे सोबत जे आपण कॉम्बिनेशन करतोय ते जरा मॅचेबल होईल. तर मुरमुरे घेतल्यानंतर भेटतो तुम्हाला. चला मुरमुरे तर घेतले, आता बाकी जातो घरी आणि घरी बघतो अजून काहीतरी डेकोरेटिव्ह करायचं आहे. म्हणजे हेच खाण्याच्या बाबतीतच करायचं आहे. म्हणजे चॉकलेट झाले, बोर झाले, अजून काय ते कुकीज पण घेतलेले, ते काय आपलं हार्ट शेपचे आणि ते चंद्राचे. तर ते कुकीजला पण डेकोरेट करायचं आहे. तर मग वेट अ मिनिट. अरे सगळं सामान कुकडं फेकलं, कुकडं ठेवलं ते डेकोरेशनचं? ये बाई ये याला लागा बघा काय गोंडच दिकी राही ना. हा लागायला भारी दिखतंय. मग काय झालं, पैसे तुम्ही तर काही घेऊन देता नाही, देता का फोन सांगा. हा जाऊ द्या. मग हे आमचं फायनल डेकोरेशन. या पोरगीला इग्नोर करावं हे. आणि मग खाली हे सगळं खानपानची प्रॉपर खदान. आणि स्नॅप काढून घे, ते इम्पॉर्टंट आहे. खाली टाक जो क्रिएटेड बाय ओम पाटील आणि मेगा पाटील म्हणून. तुझ्याकडे बघतोय ना रे. चष्माच पाहिजे तो. चष्मा पाहतो का? काकूचा चष्मा आवडला तर. चष्मा वड्यासारखा झाला नाही तो. मामा डायरेक्ट काढूनच फेकत काढूनच फेकता ना. छान छान दिसतोय पिलू ड्रेस. टाकू द्यायची पॅन्ट वर रुमाल घे. वी बोथ 3 hours. इंग्लिशचा माहिती नीट करून टाकली. आम्ही तिघी ब्लॅकमध्ये एकदम सुंदर दिसतोय, सुंदर. श्रीकृष्ण कसं श्रीकृष्ण. तुझा आमचा थोडासा अरे लड पडली आईच्या गावात.
काय वा क्या सीन आहे. थांबा मला लावून घेते. निघाला. अरे देवा. ते राहून देणार वाटतं त्याला. मी घालून येऊ का मग? लहानपणी बनलोच आहे भरपूर वेळेस. असं कसं थांब जरा त्याला उठू दे आता. ते काकू पण येत आहे, योगिता काकू. महाराज झोपले. ओ महाराज पिलू? अरे बघ सगळेजण आले तू काय झोपला. ओ भाऊ वर्ल्ड कप झाला बाउंड्री. असंच आजी शांतता कर. दिलं जातील त्यांच्या घरी. एकदम पोझिशन मध्ये बरोबर आहे तू. जा जा जा. आपल्याला उद्यापर्यंत 2000 सबस्क्रायबर करायचे. उद्या झालं आधीच निघेत रे त्याच्या अंगावर टाकू दे आधी. आवरा मायनस केला. पुढे कर जरा, सगळ्यांच्या डोळ्यात. औरा होता तरी का आपला. बस 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 आता बरोबर. त्याने दी सुविधी सर तू म्हणणं काय नेमका प्लॅन काय तुझा? हे बघ माझा प्लॅन काय आहे. काही आपल्याला सर्वांना आहे ना त्याचे चॉकलेट दिसत आहे ना इथं. काही नाही सर्व चॉकलेट दिसत आहे ना त्या सर्व चॉकलेट आपल्याला. आता इथं कोणी लहान नाही आहे तर आपणच लहान आहे तर असे ना आपल्याला असं घोडा इन शॉर्ट तुझं म्हणणं आहे की मी असं बैल सारखा बनवून घोडा उंट बैल बनवून आहे ना तिकडे जायचंय. चित्र डॉगी गित्र सगळं बनवून त्याच्या स्टाईल मध्ये जाऊ आणि ते सामान वगैरे घेऊन तुमच्याकडे फेकायचं तोंडात घेऊ. आम्ही कसं आहे आम्हाला नाही फेकता येणार. आम्ही तुझ्यापेक्षा थोडेसे मोठे. तुझा हो कळालं का. आणि त्याच्या आहे ना आमच्याकडे फेक. हो लागलंस तू जास्त ठेव. जावाय नाही कर. पळ लवकर पळ लवकर आणि तो बच्चा पार्टी का आगमन हो गया है. बसा रे पोरांनो तिथं बसा. बैस रे वैभ्या बैस ना. चेतन तू बी चेतन. अरे बसा रे ऐका भाई. अरे येड्या हो आमचं वय झालं येड्या हो. चेतन म्हणजे याचा अर्थ तू बाबाची चड्डी घातली म्हणून काय माफ नाही तुला. स्वस्ती श्री. आपलं नाही दुसऱ्याचं आहे. टाकलं ना हा ना आता. अरे हो तुम्ही बसा ना. दुंबड करणं पडते आज ना छोडेंगे तुझे दमदमादम. अच्छा ठीक आहे. पाहू दे कोणाचा कॉल आला. हा ना अरे बाप एवढा हे पण ना पोळले ऐकून येत का. कॉल आला ना. अरे नुसतं भागो. अरे मला वाटलं का तुम्ही सगळे बसताय का आता. बस अरे तू बैस फक्त वेस नाही तुले चाकलेडा. बस बसू का. अरे मग
मग द्या ना घ्या रे. व्हिडिओ पण काढणार आहे पाऊल. अरे चोरांनो अरे चॉकलेट खाऊन बिस्किट आहे. हे घे वो चॉकलेट घे बाय वन गेट वन फ्री. असं म्हणावं लागतं का बोरचे देवीत नान हे घे चॉकलेट घ्या. उचला रे बिस्कुट. अरे बाप मला असं का वाटतंय ब्लॉग बनलाच नाही. मी केव्हाचा बोलतोय पण मी बटन क्लिकच नाही केलं होतं. आणि अशाच प्रकारे चॉकलेट चोरून देवीचं बोरनाने समाप्त होण्यात येत आहे. तरी सगळ्या भावी मंडळांना आम्ही कळवण्यात येतो की लवकर घरातून निघायला गर्दी झाली आहे. माफ करा चुकून बोललो. पाय पाय वापस देण्याचे देऊन दे मला. काय दारे जिगडी रे पैसे भेटत नाही. पैसे देणे पडतात त्या चॉकलेटांचे. येडे खिशात दे. अच्छा इडून सवय लागली का तुला. चल मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. बाकी भेटूया नंतर. चला टाटा.